बोललेच होते इंडियन आहे म्हणून आणि खरं तर सगळ्यांचं बरोबर निघलं. एक भारतीय नागरिकचा साप या ठिकाणी आहे. उंदीर खातो तुम्हाला उंदीर द्यावं लागेल त्याला. आता पण मी कुठून द्या आणि मला उंदीर केले काय करू. इकडून गेला बघा सोनेश मम्मी सांगा त्यांना कपड्याची पाठीमाग गेले काय गेले तो का समोर इथं आम्ही सत्र केला नाद गेला इकून आला तो म्हणजे आज जो गेलो ते बाहेर तुम्हाला पुन्हा दिसलाच बाहेर नाही म्हणजे इकडे आजूबाजूला कुठे दिसला का नाही तिकडे म्हणजे तो हे नाही लाईट गेली काय रे लाईट गेली चॉकलेटी सारखं थोडं पूर्ण काळं पण नाही त्याच्यावर डिझाईन वगैरे काय आहे का टिकले फक्त खालून बघा बघ ते का दिसत नाहीये जाळ्या पण खूप खाली नाही दिसत आणि सापाची एकदम थोडीशी शेपटी दिसते बघू कोणता आहे. अरे बापरे गेलं पण खाली भारतीय नाग या ठिकाणी मित्रांनो खूप कंजेस्टेड जागा आहे. सगळ्यात जाळे कपडे सगळे घाण होतात ते कपड्याचा जाऊ द्या विषारी साप असल्यामुळे थोडेसे मी हळूवारपणे त्याला घेण्याचा प्रयत्न करते. इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा आधी सगळे बोललेच होते इंडियन आहे म्हणून आणि खरं तर सगळ्यांचं बरोबर निघलं. एक भारतीय नागरिकचा साप या ठिकाणी आहे. तर पार्लर आहे एका ताईंचं आणि पार्लरमध्ये बाहेरून हा आतमध्ये इकडे घुसला. खूप असं मोठा उभा राहतोय. थोडी जरी कुठल्याही प्रकारची भीती जाणवली की आज सर्वास आहे की फोन काढतो. हल्ला मोठा फणा काढलेला आहे त्याने खूप असा उंच उभा राहिलाय. Yo, wow. I'm a lot tonight. प्रत्येक वेळेस फण नाही काढत. ज्यावेळेस थोडीशी भीती जाणवते ना त्याला तेव्हाच फणी काढतात. नंबर सांगायचं ते नंबर नसतं त्याचं ते त्याचं स्पेक्ट असतं.
परत माघारी येईन त्यो. नाही मला विचार द्या की ते सोडीतच नाही हो का काय करणार नाही नाही आम्ही पकडतो आणि पुन्हा आता ही कशी तुमच्या लोकवस्ती ना हा हा मग आम्ही लांब ठिकाणी सोडतो चांगल्या ठिकाणी जिथं त्याच्यापासून लोकांना काही त्रास नाही लोकांपासून त्याला काही त्रास नाही अशा ठिकाणी सोडतो. उंदीर आणायला एवढं सोपं आहे होय. काय ते उंदीर खातो तुम्हाला उंदीर द्यावं लागेल त्याला. आता पण मी कुठून द्या आणि मलाच उंदीर केले काय करू एवढं हे का आता ह्यो उंदीर कसला असंच करतो बिलकुल होईल ना पण फाना कसा काढत होता त्यो फाना फणी अशी काढली की इकडे पार मागं बघतात ते. बघितली. अशी केली. तर चाललाय बघा हा एक नाग जातीचा साप आहे जो की विषारी आहे मित्रांनो आणि इथे निसर्गाच्या सुंदर अशा ठिकाणी आपण त्याला मुक्त केले. धन्यवाद.